महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। नवी मुंबईतून 71 वर्षीय वृद्ध बेपत्ता, शोध मोहीम तीव्र। रबाळे MIDC पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद। वसंत रेवाळे यांच्या शोध मोहिमेसाठी सोशल मीडियावर आवाहन। नवी मुंबईतील ऐरोली परिसरातील दिघा येथील सिद्धिविनायक चाळ रूम नंबर 16 ईश्वरनगर या ठिकाणावरून एक 71 वर्षीय वृद्ध बेपत्ता झाल्याची चिंताजनक घटना घडली आहे। मूळचे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील देऊळवाडी आंबवली येथील रहिवासी असलेले वसंत शंकर रेवाळे वय वर्ष 71 हे सध्या उपचारासाठी दिघा ऐरोली येथे आपल्या मुलाकडे राहत होते। प्रकृतीच्या कारणास्तव ते मुलाकडे वास्तव्यास असताना ही दुर्दैवी घटना घडल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून ते बेपत्ता होऊन 3 दिवस उलटले तरी त्यांचा शोध लागलेला नाही। रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास ते राहत्या घराच्या परिसरातून फिरून येतो असे सांगून बाहेर पडले, परंतु त्यानंतर ते परतलेच नाहीत। त्यांना स्मृतिभ्रंश विसरण्याचा आजार असल्यामुळे ते स्वतःचा पत्ता किंवा नाव सांगू शकत नाहीत, ज्यामुळे कुटुंबियांची चिंता अधिकच वाढली आहे। वसंत रेवाळे यांचे शारीरिक वर्णन सांगायचे तर त्यांची उंची अंदाजे 5 फूट, अंगकाठी सडपातळ आणि रंग सावळा असून चेहरा सरळ आहे। त्यांचे केस काळे पांढरे आहेत तर मिशी बारीक काळ्या व पांढऱ्या रंगाची असून ते प्रामुख्याने मराठी भाषा बोलतात। ते बेपत्ता झाले तेव्हा त्यांच्या अंगावर चॉकलेटी रंगाचा हाफ बनियन, पांढऱ्या व काळ्या रंगाची चेक असलेली हाफ पॅन्ट असून पायात चप्पल घातले असल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे। ही घटना घडल्यापासून कुटुंबीय, ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराने भाजीनाका, शाळा, आजूबाजूचा परिसर तसेच विविध रुग्णालयांमध्ये कसून शोध घेतला आहे। वसंत रेवाळे यांच्या दोन्ही मुलींकडे आणि गावाकडच्या नातेवाईकांकडेही संपर्क साधण्यात आला होता, परंतु ते तिथे पोहोचलेच नसल्याचे स्पष्ट झाले आहे। वयोवृद्ध वडिलांचा शोध घेण्यासाठी आता कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर त्यांचे फोटो शेअर करत नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे। वसंत रेवाळे यांच्याविषयी काहीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी खालील मोबाईल क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। नंदेश रेवाळे 8928283419, दीपेश रेवाळे 8451956778, ऋषिकेश दवंडे 8369154908 आणि सुदाम वाडकर 8652263081, जेणेकरून त्यांचा शोध लवकरात लवकर लागण्यास मदत होईल। या प्रकरणी रबाळे MIDC पोलीस ठाण्यात हरवलेल्या व्यक्तींची रीतसर नोंद देखील करण्यात आली आहे। ठाणे दैनिक क्रमांक 10/8/2026 वेळ 9:09 फिर्यादी नंदेश वसंत रेवाळे यांच्या खबरीवरून पोलीस ठाण्यात मोठे मनुष्य मिसिंग रजिस्टर नंबर 96/2026 अन्वये नोंद दाखल करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक अनुसया माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नामदार 3170 पाटील पुढील तपास करत आहेत। आमच्या वडिलांना स्मृतिभ्रंशाचा आजार असल्याने त्यांना स्वतःचा पत्ता सांगता येत नाही। त्यांना उपचारासाठी मुंबईत आणले होते। आमचे कुटुंब, ग्रामस्थ आणि मित्रपरिवार मिळून सर्वत्र अहोरात्र शोध घेतात। आमचे बाबा कुठेही असतील त्यांनी घरी यावे किंवा त्यांना पाहणाऱ्याने कृपया आमच्याशी त्वरित संपर्क साधावा असे कळकळीचे आवाहन त्यांचे सुपुत्र नंदेश वसंत रेवाळे यांनी केले आहे। या प्रकरणी रबाळे MIDC पोलीस ठाण्यात हरवलेल्या व्यक्तींची नोंद करण्यात आली असून मोठे मनुष्य मिसिंग रजिस्टर नंबर 93/2026 अन्वये नोंद दाखल झाली आहे। पोलीस उपनिरीक्षक अनुसया माने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास युद्ध पातळीवर सुरू आहे। नागरिकांनी काही मिळताच त्यांनी त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे रबाळे MIDC पोलीस ठाणे यांच्याकडून सांगण्यात आले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी मितेश नवले, सहतृप्ती भोईर, मुंबई।